परिसरात आपले प्रतिनिधी अक्षय मंकणी आहेत त्यांच्याकडे अक्षय व्यासपीठाची रचना दाखवू शकाल कशा प्रकारे व्यासपीठावर कोण बसणार आहे काय नेमकी त्या ठिकाणची माहिती समोर येते रूपरेषा समोर येते। नक्कीच श्रुती, सध्या आपण वरळी डोमच्या या संपूर्ण विजयी मेळाव्याच्या जवळ आहोत आणि संपूर्ण व्यासपीठावरती आपण पाहू शकतो की व्यासपीठावरती सध्या तरी कोणती आसन व्यवस्था जी आहे ती लावण्यात आलेली नाही, परंतु प्रमुख आकर्षणाचं या विजयी मेळाव्यामध्ये केंद्र जे आहे ते दोन्ही ठाकरे बंधू असणारे आणि दोन्ही ठाकरे बंधू या राज्याला संबोधित करणारे, त्यामुळे ते कोणाचा समाचार घेणार आहे आणि कशा पद्धतीने ते संबोधित करणारे हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। परंतु व्यासपीठावरती पोडियम देखील आहे आणि या पोडियमच्या पाठी आपण पाहू शकतो की महाराष्ट्राचं संपूर्ण चित्र जे आहे ते रेखाटलेलं असल्याचं पाहायला मिळतंय। आवाज मराठीचा म्हणून शब्द देखील या ठिकाणी लिहिण्यात आलेले आहेत आणि संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीची आठवण जी आहे ती या निमित्ताने या सगळ्या विजयी मेळाव्यामध्ये करून देण्यात येत असताना आपल्याला पाहायला मिळते, कारण की संयुक्त महाराष्ट्राच्या लढाईमध्ये जवळपास शेकडो हुतात्म्यांनी आपले प्राण जे आहेत ते बलिदान केलेले होते आणि या संपूर्ण प्राणाच्या बलिदानानंतर संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती झालेली होती आणि मराठी भाषा बोलणारे मराठी प्रांत जो आहे तो अस्तित्वात आलेला होता। परंतु याच मराठीवरती घाला घालण्याचा प्रयत्न जो आहे तो हिंदी सक्तीकरण आणून करण्यात येत होता, असा आरोप जो आहे तो दोन्ही ठाकरे बंधूंकडून केला जात होता आणि दोन्ही ठाकरे बंधूंनी आक्रमक पवित्रा घेत आंदोलनाची दिशा दिलेली होती आणि त्यानंतर शासनाला निर्णय मागे घेण्यात आला आणि त्यानंतर या विजयी मेळाव्याचं संपूर्ण आयोजन जे आहे ते दोन्ही ठाकरे बंधूंकडून करण्यात आलेलं आहे। मराठीच्या मुद्द्यावरतून मराठी माणसांनी एकत्र यावा असं आव्हानच या दोन्ही ठाकरे बंधूंनी केलंय, त्यामुळे आज हा संपूर्ण विजयी मेळावा पार पडतोय। या विजयी मेळाव्यामध्ये प्रामुख्याने कोणत्या राजकीय गोष्टींना हात घालून दोन्ही ठाकरे बंधू आज राजकीय समाचार घेणार आहे, कोणत्या पक्षाचा हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे आणि या संपूर्ण मेळाव्याची तयारी जी आहे ती पूर्ण झालेली आहे। सध्या या व्यासपीठावरती आसन व्यवस्था लावण्यात आलेली नाही, परंतु जे कोणी प्रमुख नेते या संपूर्ण विजयी मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत त्या सर्व नेत्यांची आसन व्यवस्था जी आहे संपूर्ण व्यासपीठावरती असणार आहे आणि प्रामुख्याने नक्कीच अक्षय नक्कीच अपडेट तुमच्याकडून